नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। प्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हा सगळ्यांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। तर या व्लॉगमध्ये आम्ही सोसायटीची गुढी उभारणी एकत्रितपणे कशी केली आणि गुढीपाडवा सणाची थोडक्यात माहिती सांगणार आहे। गुढीपाडवा हा भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्योदयानंतर ही गुढी उभारली जाते। गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते आणि स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला नवीन कोरे वस्त्र, साडी किंवा रेशमी वस्त्र गुंडाळतात। काठीला कडुनिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे किंवा तांब्या बसवला जातो। गुढी लावायची जागा स्वच्छ धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। गुढीची काठी नीट बांधतात। काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात। गुढीची पूजा करताना निरंजन लावून उदबत्ती दाखवतात। दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात। संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून गुढी उतरण्याची प्रथा आहे। या दिवशी आनंद साजरा करून आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतन केले जाते। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। आता आपण गुढीपाडव्याचे सांस्कृतिक इतिहास काय आहे ते बघूया। ब्रह्मदेवांनी या विश्वाची निर्मिती केली असे सांगितले आहे। श्रीराम अयोध्येला परत आले। प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावणाचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला, म्हणून आनंदोत्सव म्हणून गुढी उभारण्याची प्रथा चालू झाली। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शंकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला। गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते बघूयात। या दिवशी ओवा, मीठ, हिंग, काळी मिरी, साखर, चणा डाळ असे जिन्नस कडुनिंबाच्या पानासोबत वाटून खातात। यामुळे पचनक्रिया सुधारते, पित्तनाश होतो, त्वचारोग थांबतो, तसेच शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे। अशी ओवी सुद्धा आहे की गुढीपाडव्याला कडुलिंब खाती, आधी कडू मग प्राप्ती अमृताची। म्हणजे कडुलिंब कितीही कडू असला तरी त्याचे जे होणारे फायदे आहेत ते अमृताप्रमाणे आहेत, हे याचे महत्त्व आहे। आता आपण गुढीपाडव्याचे सामाजिक महत्त्व काय आहे ते बघूयात। गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या अंड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात। महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखात मिरवणुकीमध्ये सहभागी सुद्धा होतात। अशी सगळी गुढीपाडवा साजरा करण्यामागची काही कारणे आहेत। तुम्ही बघू शकता आता आमच्या सोसायटीमध्ये गुढी उभारून झाली आहे आणि लहान मोठे थोर सगळ्या व्यक्ती गुढीची पूजा करतायत। आनंददायी असे वातावरण आहे। इथे तुम्ही बघू शकता आजी आजोबा चालता सुद्धा येत नाही तरी सुद्धा गुढीपाडव्याच्या पूजेमध्ये सहभागी झाले आहेत। आता एक एक करून सगळेजण गुढीची पूजा करताना तुम्ही बघू शकता। इथे एकत्रितपणा दिसतो। आपले जे हिंदू सण आहेत ते सगळे तुम्ही बघाल तर एकत्रित
समाज एकत्र यावा आणि आनंदोत्सव साजरा करावा असे सगळे सण आहेत. असे एकत्रित सण साजरा केल्यामुळे सामाजिक बांधिलकी सुद्धा वाढते. तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये अशी एकत्रित गुढी उभारता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. हा फक्त सुरुवातीचा सण नाही, तर या दिवशी वर्षाची सुरुवात, वसंत ऋतूचे आगमन होते आणि त्याचबरोबर या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असतो. तसेच चित्रा नक्षत्रात चंद्र स्थिर असतो. म्हणूनच मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचं नाव हे चैत्र असे आहे, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. नुकतीच थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली पण असते. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रॅली काढल्या जातात आणि सांस्कृतिक प्रोग्रामचे आयोजन पण केलेले असते बऱ्याचशा ठिकाणी. तर आमच्याकडे कुठलाही सण असला की महिला वर्ग हा फोटो सेशनसाठी बाहेर पडतोच आणि मनाप्रमाणे फोटो काढून घेणार. आता तुम्ही बघू शकता आम्ही थोडंसं हळदी कुंकवाचा प्रोग्राम चालू आहे. या निमित्ताने का होईना एकत्र येऊन एकमेकांना हळदी कुंकू लावणे आणि भेटणे एकमेकांना हा एक चांगला उपक्रम आम्ही दरवेळेला राबवत असतो. सगळेजण आता गाड्यांची पूजासुद्धा करून घेत आहेत, कारण वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या या आपली वाहनं आहेत त्यांचीसुद्धा पूजा आपण करून घेणार आहोत. आपण दिवाळी, दसरा या शुभमुहूर्तावर सुद्धा आपल्या घरी जी वाहनं असतात किंवा मौल्यवान वस्तू असतात त्यांचं पण आपण पूजन करतोच. तसंच हा आपला एक महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मातला, तर हे सगळं करणं महत्त्वाचे आहे. आता पुरणपोळीचा बेत आखलेला आहे सगळ्यांनी मिळून, तर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा. त्यासाठी तयारी चालू झालेली आहे. पटापट असे पुरणपोळ्या करायला खानेलकर वहिनीने सुरुवात केली आहे. बरीचशी अशी तयारी त्यांची आदल्या दिवशीपासून चालू होती. महाराष्ट्रात महत्त्वाच्या सणांना पुरणपोळीचा बेत आखला जातो. जसं की होळीच्या पूजेला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या सणाला सुद्धा महाराष्ट्रीयन महिला पुरणपोळी करण्यासाठी मागे हटत नाहीत. मेहनतीचं काम आहे, पण आपल्या सणाला गोडवा आणण्यासाठी महिला हे आवर्जून करतात. आता पटापट अशी पोळी लाटून घेऊन छानपैकी त्यांना शेकवायची आहे पुरणपोळी आणि त्याबरोबरच आणखीन दुसरासुद्धा स्वयंपाक बाकी आहे. ती पटापट आवरून देवाचा नैवेद्य आणि गुढीचा नैवेद्य असा आता तयार करणार आहे. पुरणपोळ्या आता सगळ्या करून झाल्या आहेत. बघू शकता किती छान अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. लुसलुशीत आणि मऊ मऊ अशा पुरणपोळ्या तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्या सणाला पुरणपोळ्या केल्या होतात का गुढीपाडव्याच्या? जेवणामध्ये तुम्ही बघू शकता इथे कुरडई तळलेली आहे, काजूची भाजी आहे. कोकणामधला माणूस आहे म्हटलं ती काजूची भाजी होतेच ह्या सणाला. तसंच बटाट्याची भाजी आहे, वरण भात केलेला आहे, तसंच खीर आहे केलेली, पुरी आहे. असं सगळं आता ताटांमध्ये घेऊन नैवेद्य आता भरून घेणार आहोत. सगळं देवाचा नैवेद्य आणि गुढीचा नैवेद्य असं सगळं भरून देवाचा नैवेद्य आधी दाखवून घ्यायचा आहे. देवाचा आता नैवेद्य दाखवून झाला आहे. आमची छोटी ईशा गुढीला नैवेद्य दाखवणार असा हट्ट केला होता, तर ती गुढीचा नैवेद्य दाखवते गुढीला. छान असा नमस्कारसुद्धा केला आहे तिने. संपूर्ण ताट वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं आहे.
छानपैकी. इथला सगळा प्रोग्राम आठवून मी गावाला सुद्धा जाऊन आले त्यावेळेमध्ये. तुम्ही बघू शकता मी आले गावी आणि इथे उंच अशी गुढी तुम्ही बघू शकता. दाखवते मी. हे बघा, खूप उंच अशी गुढी आहे उभारलेली. तर तुम्हाला हा गुढीपाडव्या संदर्भातला व्लॉग कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.